इयत्ता 9वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली छुरी आपले स्वागत करते. आज आपण मराठी अक्षर भारती पाठ्यपुस्तकातील भाग 3 पाहणार आहोत. आपण भाग 3 मधील कविता 9वी उजाड उघडे माळरानही ही कवयित्री ललिता गादगे यांची कविता अभ्यासत आहोत. कवितेकडे वळण्यापूर्वी आपण थोडंसं कवयित्रींबाबत जाणून घेऊया. कवयित्री ललिता गादगे या प्राध्यापिका असून मराठवाड्यातील कथालेखिका आहेत. त्यांचा जन्म कर्नाटकमधील बिदर या महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्ह्यात औराद तालुक्यातील रक्षळ या गावी झालेला आहे. नोकरीच्या निमित्तानं त्यांचं अहमदपूर जिल्हा लातूर येथे वास्तव्य आहे. त्या महात्मा गांधी महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. लघुकथेशिवाय त्यांनी कविता, ललित गद्य, अनुवाद, समीक्षा असे वाङ्मयीन प्रकार हाताळलेले आहेत. त्यांचं लेखन लोकसत्ता या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेलं आहे. 1994ला अग्निजळ नावाचा कविता संग्रह त्यांनी लिहिला. 1991ला फसवी क्षितिजे आणि 2008ला संवेदन हे कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. त्यातला संवेदन हा कविता संग्रह जो आहे हा समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तसेच 1991ला आयुष्याच्या काठाकाठाने, तर 1995ला दुःख आणि अश्रू व 2002ला प्राजक्ताची फुले आणि शेवटी दाह हे कथासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. 2002ला नाळबंदाची कहाणी, 2006ला खिडकीतील आभाळ व अंतरीचे धावे हे ललित गद्य त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. 2013 साली द विनर स्टँड्स अलोन ही पावलो कोयलो यांची मूळ इंग्रजी कादंबरी आहे. याचं अनुवादन त्यांनी केलेलं आहे. अनुवादन म्हणजे ट्रान्सलेट केलेले आहेत त्या. नागालँडच्या लेखिका यांच्या अ टेरिबल मॅट्रिॲर्की या कादंबरीचा अनुवाद इस्टोराइन इरालू असा त्यांनी केलेला आहे. अशा या थोर कवयित्रींची खोल आणि गंभीर संवेदना असलेली जीवनानुभवाबरोबरच आत्मशोध घेणारी कविता आपण पाहणार आहोत. पान नंबर 35, कविता 9वी उजाड उघडे माळरानही कविता आपण अभ्यासत आहोत. आता आपण पाठ्यपुस्तकाच्या परिचयाकडे वळूया. मी परिचय वाचून दाखवते. प्रसिद्ध कवयित्री ललिता गादगे यांचा जन्म 1954 साली झालेला आहे. फसवी क्षितिजे, अग्निजळ, संवेदन इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. आयुष्याच्या काठाकाठाने, दुःख आणि अश्रू, प्राजक्ताची फुले आणि दाह हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. नाळबंदाची कहाणी, खिडकीतला आभाळ हे ललित गद्य प्रसिद्ध आहे. आता प्रस्तुत कवितेत कवयित्रीने वसंत ऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्ग सौंदर्यातील बदलांचं मनमोहक वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. ते आपण पाहणार आहोत. मुलांनो, कवितेकडे वळण्यापूर्वी कवितेचा जो विषय आहे उजाड उघडे माळरानही, ही कविता, ह्या कवितेचा विषय आहे की वसंत ऋतू आल्यामुळे, त्याच्या आगमनामुळे, त्याच्या येण्यामुळे सृष्टीमध्ये, निसर्ग सौंदर्यामध्ये जे जे काही बदल झालेला आहे त्या बदलांचं मनमोहक वर्णन कवितेमध्ये कवयित्रीने केलेलं आहे. हे सगळं पाहत असताना सुरुवातीलाच वसंत ऋतू काय त्याबद्दल मला थोडंसं सांगायचं आहे. नीट काळजीपूर्वक ऐका.
भारतामध्ये चैत्र आणि वैशाख, जसे जानेवारी फेब्रुवारी हे इंग्रजी महिने आहेत, तसेच मराठीमध्ये चैत्र वैशाख हे दोन मराठी महिने वसंत ऋतूचे महिने आहेत. म्हणजेच काय, तर चैत्र आणि वैशाखामध्ये वसंत ऋतू असतो. तर या वसंत ऋतूमध्ये झाडाला पालवी फुटते. साधारणतः आता इंग्रजी महिने बघायचं झालं तर फेब्रुवारी, एंड ऑफ द फेब्रुवारी आणि मार्च आणि एप्रिलचं स्टार्टिंग हा साधारणपणे वसंत ऋतूचा महिना असतो. आता हे मी फक्त भारत देशापुरता सांगितलं, कारण प्रत्येक देशामध्ये हा ऋतू वेगवेगळ्या महिन्यामध्ये साजरा केला जातो. तुम्ही नेटवर सर्च कराल तर तुम्हाला ही सगळी माहिती भारतातली मिळणार. मी जी सांगते ही भारतातली माहिती आहे. जगामधल्या अनेक देशांमध्ये वसंत ऋतू म्हणजेच स्प्रिंग सीझन वेगवेगळ्या महिन्यामध्ये सेलिब्रेट होत असतो, आणि म्हणून ही मुद्दामून माहिती मी सांगते तुम्हाला. भारतामध्ये साधारण फेब्रुवारी एंड आणि मार्च अख्खा महिना आणि एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत हा वसंत ऋतू असतो. तर निसर्ग हा एरवी सुंदर असतोच. आपण जिथे जिथे फिरायला जातो त्यावेळेला प्रत्येक ठिकाणचा निसर्ग असतो हा सुंदर असतोच. पण वसंत ऋतूमध्ये याचं रूप काहीतरी वेगळंच दिसतं, काही औरच असतं नजराणा. आणि निसर्गाचं सौंदर्य वसंतामध्ये जास्त खुलतं. कारण का, तर पाऊस नसतो. फेब्रुवारीमध्ये पाऊस नसतो, आणि पाऊस नसतानाही सृष्टीला, झाडांना नवीन पालवी फुटण्याची ही ईश्वरी किमयाच आहे असं मला वाटतं. आणि ती फक्त वसंत ऋतूमध्येच पाहायला मिळते. पानगळ तुम्हाला माहिती आहे, म्हणजे झाडांची पानं निघून गेलेली असतात आणि त्यानंतर कोवळी कोवळी पानं झाडाला येतात. तो हा वसंत ऋतू. आता यामध्ये सुद्धा प्रत्येक झाडाची पानं गळून त्यांना कोवळी पानं येतात असं नाही, तर काही झाडांना कोवळी पानं येतात आणि काही झाडांना डिरेक्टली फुलंच येतात. तर असं हे वसंत ऋतूचं वैशिष्ट्य आहे. आंब्याचं झाड असतं, त्या आंब्याच्या झाडाला आंबे लागतात हे तुम्हाला माहिती आहे. त्या आंब्याच्या अगोदर कैऱ्या असतात हिरव्या. त्या कैऱ्यांच्या अगोदर आंब्याच्या झाडाला छोटी छोटीशी फुलं लागलेली असतात आणि मग कैऱ्या धरतात. तर ही छोटी फुलं म्हणजेच मोहोर, आंब्याला मोहर येतो. तर हा सुद्धा याच सीझनमध्ये येत असतो. त्यानंतर गुलमोहराचं झाड, ज्याला केशरी पानासारखी अशी फुलं असतात 5 पाकळ्यांची, त्यातलं एक पाकळी पांढऱ्या रंगाची असते आणि बाकी सगळ्या केशरी रंगाच्या असतात. तर हा गुलमोहर जो आहे ह्याला पानं येत नाहीत, तर ह्याला डिरेक्टली फुलं येतात. त्यानंतर पलाश्री, पळसाचं झाड तुम्ही बघितलं असेल, तर ह्या झाडाला सुद्धा केशरी रंगाची फुलं येत असतात. तर हे सुद्धा पानं न येता डिरेक्टली यांना फुलं लागतात. तर असे काही अपवाद असतात. तर हे फक्त वसंतातच बघायला मिळतं आणि म्हणून वसंत ऋतू काय तुम्हाला कळावं म्हणून मी हे सांगितले. आता आपण कवितेकडे वळूया. पान नंबर 35, कविता 9वी, उजाड उघडे मायरा नाही. पहिल्यांदा कविता संपूर्ण वाचते, मग आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. स्वागत करण्या वसंत ऋतूचे, रंग उधळले दिशा दिशांना. बेरड कोरड इथली सृष्टी, घेऊन आली ती नजराणा. गर्द पोपटी लेऊन वसने, मुरडत आली लिंबोणी. जर्द तांबडी कर्णफुलेही, घालून सजली नागफणी. लुसलुस पाने अंगोपांगी, झुले वडहा दंग होऊनी. दुरंगी चुनरीत उभीही, घाणेरीही नटुनी थटुनी. सळसळ झळझळ पिंपळ पाने, मऊ मुलायम मोर पिसापरी. सांबर लाल कळ्यांनी लखडून, उभे स्वागता पाणंदीवर. पळस फुलेही बहरून आली, या मातीच्या अंकावरती. कुसुमे सारी या जगातली, पाहुनी त्यांना मनात झुरती.
आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान, उघडे उजाड उघडे माळ रानही गाऊ लागले वसंत गान. आता ही जी नवरस आहेत त्या नवरसामधले शांत रसाची ही कविता आहे. थोडंसं कवितेबद्दल माहिती असलेलं बरं. ही शांत रसातली कविता आहे. त्यानंतर याच्यामध्ये यमक आलेले आहेत. यमक म्हणजे काय, तर शेवटी रायमिंग वर्ड्स येतात. जसं निंबोणी नागफणी, दंग होऊनी नटुनी नटुनी, मोर पिसापरी पाणंदीवरी, अंकावरती मनात झुरती, सुरेल तान वसंत गान, हे जे रायमिंग वर्ड्स आहेत म्हणजेच यमक इथे साधलेला आहे. त्याला यमक असं म्हणतात. बरोबर. चला आता आपण कविता पाहूया. स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना, बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराणा. मी एक एक कडवं घेणार आहे. तुमच्या हातात पेन्सिल असेल तर पेन्सिलीने अंडरलाईन करून शब्दाचे अर्थ लिहून घ्या, म्हणजे कविता वाचल्यानंतर समजायला बरी पडेल. स्वागत करणे म्हणजेच आदर सत्कार करणे. स्वागत करणे म्हणजे आदर सत्कार करण्यासाठी. वसंत ऋतूचे म्हणजे वसंत ऋतू. रंग उधळले दिशा दिशांना म्हणजे सगळीकडे रंग पसरलेले आहेत. उधळले म्हणजे पसरले. बेरड, बेरड म्हणजे रखरखीत. कोरड, कोरड म्हणजे कोरडी, शुष्क किंवा ड्राय. निस्तेज, ज्याला तेज नाही असे. सृष्टी, सृष्टी म्हणजे काय, तर निसर्ग. काय घेऊन आली, घेऊन आली ती नजराणा. नजराणा म्हणजे काय, तर भेटवस्तू घेऊन आलेली आहे. म्हणजेच काय, तर वसंत ऋतूच्या आगमनामुळे, वसंत ऋतूचं आगमन होत आहे आणि म्हणून आपल्या घरी पाहुणे आले की आपण त्यांचं स्वागत करतो. तर कवयित्रीकडे काय सांगतात की वसंत ऋतूच्या आगमनाचं स्वागताचं वर्णन करताना कवयित्री म्हणतात, वसंत ऋतूमध्ये वेगवेगळ्या रंगाची पानं फुलं फुलतात. सगळा निसर्ग, सगळी सृष्टी वेगवेगळ्या रंगांनी सजलेली असते. आणि जणू काही हा निसर्ग, ही सृष्टी हे वेगवेगळे रंग घेऊन आलेले आहेत. आणि जणू काही वसंत ऋतूच्या स्वागतासाठी हे सगळं करून आणलेलं आहे निसर्गाने, असं कवयित्रीला वाटतं. याशिवाय त्या कवयित्री इथे म्हणतायत की सर्व दिशा वेगवेगळ्या रंगांनी उजळून आलेल्या आहेत. जसं शिशिर ऋतूमध्ये सगळी सृष्टी कोरडी रुक्ष झालेली असते, म्हणजे पानगळ झालेली असते, अशी ही कोरडी रुक्ष झालेली सृष्टी वेगवेगळ्या रंगाचा नजराणा भेटवस्तू वसंत ऋतूसाठी घेऊन आलेली आहे. अशी सुरेख कविकल्पना कवयित्री इथे आपल्याला करतायत. मला वाटतं पहिलं कडवं तुम्हाला समजलेलं असेल. आपण दुसरं कडवं बघूया. गर्द पोपटी लेऊन वसने मुरडत आली लिंबोणी, जर्द तांबडी कर्णफुले ही घालून सजली नागफणी. गर्द, गर्द म्हणजे दाट, घट्ट, गच्च. पोपटी, पोपटी म्हणजे हिरवी. वसने, वसने म्हणजे कपडे किंवा वस्त्रे. वसन म्हणजे कपडा आणि वस्त्र. वसने म्हणजे अनेक वसने म्हणजे भरपूर सारे कपडे आणि वस्त्रे. मुरडत म्हणजे लाजेनं लचकत वगैरे येत होते. आता लिंबोणी, लिंबोणी म्हणजे काय, तर कडुनिंबाचं झाड, ज्याला तुम्ही नीम ट्री म्हणता, ते लिंबोणीचं झाड मुरडत आलेलं आहे. जर्द तांबडी, जर्द म्हणजे डार्क, गडद. जर्द म्हणजे गडद, डार्क. तांबडी, तांबडी म्हणजे लाल, हा लाल रंग आहे.
कर्णफुलं. कर्णफुले म्हणजे काय, तर इयरिंग्स. कानामध्ये जे कानातले घालतात त्याला कर्णफुले असं म्हणतात. कर्ण म्हणजे कान. किंवा मराठीमध्ये याला कुंडले असंही म्हणतात. कुंडले, कर्णाची कुंडले, ते त्याचं कवच होतं. हां, तो इथे भाग नाही. तर कुंडले म्हणजे कर्णफुलं, कानातले, इयरिंग्स. घालून सजली नागफणी. आता नागफणी, नाग म्हणजे स्नेक, फणी म्हणजे फणा काढलेला, म्हणजेच ज्याला तुम्ही कॅक्टस प्लांट म्हणता तेच ते नागफणी. त्याला मराठीमध्ये अजून एक नाव आहे निवडुंग, ज्याला काटे असतात ते नागफणी. निवडुंग म्हणजेच कॅक्टस प्लांट. आता याचा आपण अर्थ बघूया. वसंत ऋतूमध्ये झाडांना नवी हिरवी पालवी फुटत असते. त्या हिरव्या पालवीला बघितल्यावर असं वाटतं की गर्द पोपटी म्हणजेच हिरव्या रंगाची वस्त्र किंवा कपडे घालून ही लिंबोणी म्हणजेच कडुनिंबाचं झाड, हिरवगार झाड लचकत मुरडत आलेलं आहे. त्यानंतर आता नागफणीचं वर्णन केलेलं आहे. काय म्हणतायत कवयित्री, तर गर्द तांबड्या रंगाची कर्णफुले घालून, जर्द म्हणजे गडद किंवा डाक, तर जर्द तांबड्या रंगाची कर्णफुलं घालून, म्हणजे कर्णफुलं म्हणजे कानामध्ये लाल रंगाची फुलं घालून नागफणीची झाडं सुद्धा सजलेली आहेत. म्हणजेच कॅक्टसला लाल रंगाची फुलं आलेली आहेत. वसंत ऋतूच्या आगमनाने सगळ्या सृष्टीत आनंद पसरलेला आहे आणि म्हणून हे सर्व सजलेले आहेत. ही झाली कवी कल्पना किंवा कवीनं केलेलं वर्णन आहे हे. चला आता पुढच्या कडव्यांकडे वळूया. लुसलुस पाने अंगोपांगी, झुले वडहा दंग होऊनी, दुरंगी चुनरीत उभीही, घाणेरीही नटुनी थटुनी. दंग होऊनी, नटुनी थटुनी, रायमिंग वर्ड्स, यमक. आता अर्थ लिहून घ्या. लुसलुस म्हणजे काय, तर कोवळी, टेंडर, कोवळी. पाने, पाने म्हणजे पर्ण. आणि अंगोपांगी म्हणजेच अंगावर. झुले वड हा दंग होनी, वड, वड म्हणजे वडाचं झाड, बेनियन ट्री. दंग होणे म्हणजेच मग्न होणे किंवा गुंग होणे. लिहून घेताय ना. दंग होणे म्हणजे मग्न होणे किंवा गुंग होणे. दुरंगी, दुरंगी, दु म्हणजे दोन, रंगी म्हणजे रंगातले, दोन रंगातले. दुरंगी म्हणजे दोन रंगांचे. चुनरीत उभीही, चुनरी म्हणजे दुपट्टा. अंगावर दुपट्टा घेताना स्त्रिया, ओढणी, त्याला चुनरी असं म्हणतात. घाणेरी ही नटुनी थटुनी. घाणेरी, घाणेरी हे एक फुलाचं झाड आहे. नंतर मी तुम्हाला ते सगळं स्लाइड्सवर दाखवीन. घाणेरी ही नटुनी थटुनी म्हणजे घाणेरी हे एक फुलझाड आहे, म्हणजे ती सुद्धा नटून थटुनी आलेली आहे. चला आता आपण याचा अर्थ बघूया. वसंत ऋतूमध्ये सर्व झाडांना नवीन पालवी फुटते. अशीच ही मऊ, कोवळी, लुसलुशीत पानं अंगोपांगी घेऊन वडाचं झाड दंग होऊन अतिशय आनंदाने डुलत आहे. झुले वड हा दंग होऊनी म्हणजेच आनंदाने डुलत आहे. एवढंच नव्हे तर दुरंगी चुनरी तौबी ही घाणेरी ही नटुने थटुनी म्हणजेच घाणेरी सुद्धा दोन रंगांची ओढणी घेऊन आपल्या अंग्या खांद्यावर ती परिधान करून वसंत ऋतूच्या स्वागतासाठी नटून थटून उभी आलेली आहे. कळलं? म्हणजेच वसंत ऋतूच्या स्वागतासाठी कोण आलेलं आहे? वडही आलेला आहे आणि
वड कसा आलाय? तर कोवळी मऊ लुसलुशीत पानं अंगावर घेऊन वडाचं झाड आनंदाने डुलतंय. आणि घाणेरी कशी आली आहे? 2 रंगांची ओढणी घेऊन नटून थटून आलेली आहे. प्रत्येक झाडाचं हे वर्णन आहे. म्हणजेच काय, वसंत ऋतूमध्ये काय बदल होतात हे बदल इथे दिलेले आहेत. आता पुढचं कडवं बघूया आपण. सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोर पिसापरी, सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवर. सळसळ झळझळ पिंपळ पाने. पिंपळ, पिंपळ म्हणजे पिंपळाचं एक झाड असतं ज्याला तुम्ही पिपल ट्री म्हणता, ते पिंपळ. आणि पान, पाने म्हणजे पर्ण. मऊ मुलायम, मुलायम म्हणजे काय? तर कोमल किंवा मृदू, सॉफ्ट. मोर पिसापरी म्हणजेच मोराच्या पिसाऱ्याप्रमाणे. मोराचं पीस कसं असतं त्या प्रकारे पिंपळाचं पान असतं. सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवर. आता सांबर, सांबर म्हणजे काय? तर उष्ण कटिबंधामध्ये एक झाड असतं त्याचं नाव सांबर आहे. लाल कळ्यांनी म्हणजे सांबरच्या झाडाला लाल कळ्या आलेल्या आहेत. लखडून म्हणजे लगडून किंवा भरून, म्हणजे सांबरच्या झाडाला लाल रंगाच्या कळ्या लगडून आलेल्या आहेत किंवा भरून आलेल्या आहेत. उभे स्वागता पाणंदीवर. आणि हे कुठे उभं आहे? पाणंदी म्हणजे काय? तर अरुंद छोटीशी पायवाट. पायवाट म्हणजे जिथे गाड्या वगैरे जात नाही, फक्त तुम्ही चालत जाऊ शकता असा छोटासा रस्ता, अरुंद पायवाट, त्याला पाणंदी असं म्हटलं जातं. तर हे सांबरचं झाड कुठे आहे उभं? स्वागत करण्यासाठी त्या अरुंद पायवाटेवर उभं आहे. आता आपण अर्थ बघूया. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी पिंपळ आपल्या मोर पिसाप्रमाणे असलेल्या मऊ आणि मुलायम पानं अंगावर घेऊन सळसळ करत उभा आहे. तसंच सांबर वृक्ष देखील छोट्याशा अरुंद पायवाटेवर दोन्ही बाजूला लाल कळ्यांनी बहरून वसंत ऋतूच्या स्वागतासाठी उभा आहे असं कवयित्रीने सांगितलेलं आहे. मला वाटतं तुम्हाला समजत असावं. आता आपण पुढच्या कडव्यांकडे वळूया. पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती, कुसुमे सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती. आता पळस फुले. पळस, आता पहिल्यांदा पळसाबद्दल सांगते. पळसाला पानं 3च असतात, कळलं? ही पलाश ट्री माहिती असेल, जशी आगीचे ज्वाळ असतात त्याप्रमाणे, ज्वाळेप्रमाणे पेटलेल्या आगीचा जो ज्वाळ असतो त्या रंगाची फुलं त्याला आलेली असतात, बरोबर? असा हा पलाश ट्री. आणि त्याची ही फुलं ही बहरून आली आहेत. बहरून म्हणजे फुलून आलेली आहेत या मातीच्या अंकावरती. अंकावरती म्हणजे मांडीवरती, ऑन द लॅप. मातीच्या अंगावरती पळसाची फुलं फुलून आलेली आहेत. कुसुमे सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती. कुसुम, कुसुम म्हणजे फुलं, म्हणजे या जगातली सारी फुलं त्यांना बघून मनामध्ये झुरतायत. आता झुरती म्हणजे काय? तर झुरणे, खंत वाटणे. झुरणे म्हणजेच खंत करणे किंवा खंत वाटणे. लिहून घ्या. झालं? चला आता सांगू अर्थ. पळसाच्या फुलांना बहर आलेला आहे. या बहरलेल्या फुलांनी वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आपला सडाच, म्हणजे फुलं जमिनीवर पडतात ना, तो सडा या मातीवर पसरवलेला आहे.
आणि ही अतिशय आनंदाने मातीवर पसरलेली सुखावलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. पळसाला आलेली व मातीवर पसरलेली ती फुलं, त्या फुलांची सुंदरता पाहून जगातील सर्व फुलं मनातल्या मनामध्ये खंत करतायत, झुरत आहेत असं कवयित्रीला वाटतंय. आता पुढचं कडवं. आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान, उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान. आता आंब्याचा मोहरातून आली. आंब्याचा मोहर, मोहर म्हणजे काय तर फळ लागण्या अगोदर जो फुलोरा असतो, जी फुलं असतात त्याला मोहर असं म्हटलं आहे. कोकिळेची सुरेल तान, कोकिळा म्हणजे कक्कू, ज्याचा आवाज सुरेल असतो. सुरेल तान, सुरेल म्हणजे मधुर, आणि तान म्हणजे स्वरांची लहर किंवा ट्यून. उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान. वसंतगान म्हणजेच वसंत ऋतूचं गाणं. आणि माळरान, माळरान म्हणजेच काय गवताचं पठार. माळरान म्हणजे गवताचे किंवा गवती पठार. आणि वसंतगान म्हणजे वसंताचे किंवा वसंत ऋतूचे गाणे. झालं लिहून. आता आपण अर्थ बघूया. वसंत ऋतूमध्ये सृष्टीमध्ये अनेक बदल घडतात. आपण पाहिलं काय काय बदल घडलेले आहेत ते. तसंच वसंत ऋतूमध्ये आंब्याच्या झाडाला मोहर येतो. अशा या आनंदायी वातावरणामध्ये आंब्याच्या झाडावर बसून कोकिळा आपली सुरेल तान घेत आहे, म्हणजे छान गोड गळ्याने गात आहे. वसंत ऋतूच्या आगमनामुळे उजाड उघडं हे जे माळरान आहे, पठार आहे, हे फुलांनी पानांनी बहरून आलेलं आहे. आणि जणू काही ते माळरानही अतिशय आनंदाने वसंत ऋतूचं गीत गात आहे असं कवयित्रीला वाटते. तर अशा प्रकारे कवयित्रीने वसंत ऋतूच्या आगमनामध्ये मुळे सृष्टीमध्ये, निसर्गामध्ये जे जे बदल झालेले आहेत, जे बदल घडलेले आहेत, त्या बदलांचं वर्णन इथे केलेलं आहे. अतिशय सुंदर प्रकारे हे वर्णन केलेलं आहे. कदाचित आपली ही नजर तितकी शार्प त्या कवयित्रीप्रमाणे नसेल. आपण काय करतो, हा वा छान आहे, वाव बस इतकं म्हणून निघून जातो, बरोबर ना. तर अशी ही सुंदर नजर ह्या कवयित्रीला लाभलेली आहे. आणि त्यामुळे ह्या निसर्ग सौंदर्यातले बदल त्यांनी छानपणे टिपलेले आहेत आणि कवितेच्या मार्फत आपल्यापर्यंत पोचवलेली आहेत. अशी ही छान कविता आहे. पुढच्या तासिकेमध्ये आपण प्रश्नांची उत्तरं पाहत आहोत.